हॅलो स्टुडंट. तर बाबांनो, आता आपण सॉलिड स्टेट हा न्यू टॉपिक आपण सुरू केलेला आहे. याच्यामध्ये बाबांनो, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण पाहिलं की ॲक्च्युली सॉलिड कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर सॉलिडचे असणारे टाईप्स, त्याच्यामध्ये मेनली आपण 2 टाईप्स आपण सॉलिडचे पाहिले. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय पाहिलं, ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे काय पाहिलं. ओके, आणि त्याचा डिफरंट टाईपमध्ये आपण स्टडी देखील त्या ठिकाणी केलेला आहे. याच्यानंतर बाबांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढचा पॉईंट आहे आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. तर आता आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम म्हणजे नक्की काय हे आता आपण त्या ठिकाणी बघूया. बाबांनो, याचे सिमिलरिटी आणि जी असणारी डिसिमिलरिटी आहे कशाची, सॉलिडची. ओके, जो क्रिस्टल आपलं स्ट्रक्चर आहे त्याचा स्टडी करण्यासाठी आपण डिफरंट टाईप सॉलिड डिस्क्राईब करण्यासाठी या ठिकाणी आपण आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम हा पॉईंट आपल्याला पाहावा लागणार आहे. तर आता याच्यामध्ये आयसोमॉर्फिझम म्हणजे काय आता सुरुवातीला आपण बघूया. आयसोमॉर्फिझम आता याच्यामध्ये लक्षात येते, नावावरून लक्षात येते. आयसोमॉर्फिझम मीन्स आयसो मीन्स सेम अँड मॉर्फिझम मीन्स स्ट्रक्चर. म्हणजेच आयसोमॉर्फिझम म्हणजेच आता नावावरून सुद्धा लक्षात येते सेम स्ट्रक्चर. आयसो मीन्स सेम और फिझम मीन्स त्याचं असणारं स्ट्रक्चर. तर आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, तर 2 or more different substances having same crystal structure are said to be isomorphous. म्हणजेच आयसोमॉर्फस किंवा आयसोमॉर्फस क्रिस्टल आपण कशाला म्हणतो की असं क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा असा क्रिस्टलाइन सॉलिड की ज्याचे असणारे जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स तयार होते, पण कशापासून, सेम क्रिस्टलाइन स्ट्रक्चर किंवा सेम क्रिस्टलपासून त्या ठिकाणी काय तयार होते, 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रिस्टल त्या ठिकाणी तयार होते. किंवा तयार होणारं जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे ते कसं असतं, दोन्ही सबस्टन्सचं सेम असतं. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो, आयसोमॉर्फस क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, अशा स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, आयसोमॉर्फस सॉलिड किंवा आयसोमॉर्फस क्रिस्टलाइन सॉलिड असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. लक्षात येते, 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स त्या ठिकाणी तयार होतात एकाच सबस्टन्सपासून. मग जो मेन सबस्टन्स आहे आपला क्रिस्टलाइन सॉलिड असेल किंवा क्रिस्टलाइन सबस्टन्स असेल, त्याचा असणारा त्याच्यापासून होणारे जे 2 सबस्टन्स आहेत किंवा जे वेगवेगळे 2 सॉलिड तयार होते त्याचं असणारं स्ट्रक्चर देखील कसं असतं, सेम असतं, सारखंच असतं. म्हणजेच इन शॉर्ट जर सांगायचं तुम्हाला झालं तर आता या ठिकाणी आपण काय करूया, त्याचं असणारं एखादं एक्झाम्पल आपण लास्टला बघूया. फक्त हे सुरुवातीला नेमकं काय आयसोमॉर्फिझम हे काय आहे नेमकं ते आपण या ठिकाणी बघूया. समजा आपण एखादा सबस्टन्स सी सबस्टन्स आहे असं कन्सिडर केलं आणि त्याच्यापासून तयार होणारे ए आणि बी असे 2 सबस्टन्स त्या ठिकाणी तयार होत आहेत असं आपण कन्सिडर केलं. मग हे जे तयार झालेले ए आणि बी सबस्टन्स आहेत याचं असणारं जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे किंवा याचे असणारे जे क्रिस्टल्स आहेत ते क्रिस्टल्स दोन्हीचेही कसे असतात, सारखेच असतात. त्याला आपण काय म्हणतो, आयसोमॉर्फस क्रिस्टल और आयसोमॉर्फस सॉलिड असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो. लक्षात येते का बघा, एकाच सबस्टन्सपासून त्या ठिकाणी 2 वेगळे डिफरंट कंडिशनला ते काय होतात, तयार होतात. पण त्याचं असणारं जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे ते कसं असतं, सारखंच असतं. आणखी याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला, तर याचं असणारं जे या सबस्टन्सचं असणारं जे केमिकल कॉम्पोजिशन आहे ते केमिकल कॉम्पोजिशन कसं असतं, सेम ॲटॉमिक रेशोमध्ये असतं. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम्स आहेत, नंबर ऑफ ॲटमचा असणारा जो रेशो आहे तो रेशो कसा असतो, सेम असतो, सारखाच असतो. ओके, मग बघा आता या ठिकाणी जर आपण एक्झाम्पल पाहिलं काय म्हणतो बघा, याच्यामध्ये असणारे जे रेशो आहे नंबर ऑफ ॲटमचा तो देखील कसा असतो, सारखाच असतो. मग इथं आपण एक्झाम्पल घेतले NaF अँड MgO. ओके, NaF अँड MgO हे जर आपण एक्झाम्पल घेतलं, ओके, तर याच्यामध्ये असणारा जे रेशो आहे नंबर ऑफ ॲटमचा, ओके, याच्यामध्ये असणारा जो नंबर ऑफ ॲटमचा रेशो आहे तो रेशो किंवा त्याच्यामध्ये असणारे जे केमिकल कॉम्पोजिशन आहे ते कसं असतं म्हणतोय, सेम असतं. कसं, समजा Na आणि F, सोडियम 11, फ्लोरीन 9, किती आलं टोटल
20 हे काय आहे लक्षात आहे का? ॲटॉमिक नंबर आहेत. ओके, किती आला टोटल? 20. ओके, Mg 12, ऑक्सिजन 8, टोटल 20. ओके, मग याचा जर तुम्ही रेशो बघितला 20-20, ओके 20-20 मॅच नाही, 20-20 म्हणजे याचा रेशो 1:1 असा येतो. म्हणजे याच्यामध्ये असणारे जे कॉम्पोजिशन आहे म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत त्याचा असणारा जो रेशो आहे तो देखील कसा असतो? सेम असतो, सारखाच असतो. कुठं? आयसोमॉर्फिझम किंवा आयसोमॉर्फस क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये. ओके, आयसोमॉर्फस क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये. लक्षात येते? तसंच जर आपण आणखी एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर NaNO3 अँड CaCO3 याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ एलिमेंट किंवा नंबर ऑफ ॲटम्स हे कसे आहेत? दोन्हीमध्ये सुद्धा सेमच आहेत, सारखेच आहेत. लक्षात येते? त्याला काय म्हणतो आपण? आयसोमॉर्फस असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो, आयसोमॉर्फस. लक्षात येते? आयसोमॉर्फस म्हणजे इन शॉर्ट काय की असे सबस्टन्स की 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्स असतात. कशाचे? क्रिस्टलाइन सॉलिडचे, की ज्याचा असणारं स्ट्रक्चर हे कसं असतं? सेम असतं. क्रिस्टलचं असणारं स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये असणारे जे ॲटम्स आहेत त्याचं असणारं कॉम्पोजिशन किंवा रेशो हा कसा असतो? सारखाच असतो. त्याला आपण काय म्हणतो? आयसोमॉर्फस सबस्टन्स और आयसोमॉर्फस क्रिस्टलाइन सॉलिड असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. लक्षात आलं? नेक्स्ट आहे, हे राहू द्या, नंतर तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायला सांगितल्यानंतर स्क्रीनशॉट त्याचा घ्या. आयसोमॉर्फस म्हणजे शॉर्ट कुठं तर वहीच्या पाठीमागं असं लिहायचं म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील छानपैकी. नेक्स्ट आहे बाळांनो पॉलिमॉर्फिझम. आता याचं सुद्धा आयसोमॉर्फिझम सारखंच याचं पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम, पॉली मीन्स मेनी आणि मॉर्फिझम मीन्स स्ट्रक्चर. ओके, म्हणजे जास्त स्ट्रक्चर, मेनी स्ट्रक्चर्स, वेगवेगळे स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी असतात. त्याला काय म्हणतो आपण? पॉलिमॉर्फिझम. आता पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय बघा, तर एक सिंगल सबस्टन्स असतो. सिंगल सबस्टन्स एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स, म्हणजे एकच सबस्टन्स आहे पण तो 2 किंवा 2पेक्षा जास्त फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. और त्याचं असणारं जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे ते देखील, त्याला आपण काय म्हणतो? पॉलिमॉर्फस असं आपण त्याला म्हणतो. ओके, सबस्टन्स सिंगल सबस्टन्सच आहे पण तो काय डिफरंट फॉर्म्समध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला तो काय करतो? पाहायला मिळतो. त्याला आपण काय म्हणतो? पॉलिमॉर्फिझम किंवा पॉलिमॉर्फस असं आपण त्याला म्हणतो. मग पॉलिमॉर्फस सबस्टन्स जो आहे तो डिफरंट कंडिशनला त्या ठिकाणी काय होत असतो? तयार होत असतो. वेगवेगळ्या कंडिशनला तो जो मेन सबस्टन्स आहे त्याच्यापासून अनेक वेगवेगळे सबस्टन्स त्या ठिकाणी काय होतात? फॉर्म होत असतात. त्याला काय म्हणतो आपण? पॉलिमॉर्फस किंवा पॉलिमॉर्फिझम असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. मग बाळांनो जर आपण कॅल्शियम कार्बोनेटचं जर एक्झाम्पल जर पाहिलं, कॅल्शियम कार्बोनेट, तर त्याचे असणारे कॅल्साइट आणि ॲरॅगोनाइट हे दोन्ही फॉर्म्स कशाचे आहेत? कॅल्शियम कार्बोनेटपासूनच त्या ठिकाणी तयार होत आहेत. कॅल्शियम कार्बोनेट. आता दोन्ही फॉर्म कॅल्शियम कार्बोनेटचेच आहेत, कॅल्साइट आणि ॲरॅगोनाइट हे दोन्ही. कॅल्साइट हे दोन्हीही फॉर्म कशाचे आहेत? कॅल्शियम कार्बोनेटपासूनच ते काय होत आहेत? तयार होत आहेत. 2 किंवा 2पेक्षा जास्त. जसं की आता आपण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचं आवडीचं एक्झाम्पल म्हणजे आपला असणारा जो कार्बन आहे त्याच्यापासून आपण डायमंड असेल, फ्लोरीन असेल, त्या ठिकाणी त्याचा असणारा ग्रॅफाईट असेल, हे कशाचे? ॲलोट्रॉप असं आपण त्याला म्हणतो बघा. आठवत आहे का बघा? ॲलोट्रॉपिक फॉर्म जे आपण आता पुढे तुम्हाला येणार आहे GPPI म्हणून एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये ते आहे ॲलोट्रॉप. कशाला म्हणतात? ॲलोट्रॉपिक फॉर्म्स असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. आता हे जे कॅल्साइट आणि ॲर्गोनाइट ते ॲलोट्रॉप्स आहेत. कशाचे? कॅल्शियम कार्बोनेटचे. म्हणजे सबस्टन्स कोणते आहे? एकच सबस्टन्स आहे पण त्याचे असणारे डिफरंट फॉर्म्स आहेत ते कॅल्साइट कार्बोनाइट. तसंच कार्बन हा मेन. ओके, कार्बन. मग कार्बनपासून आपण वेगवेगळे 3 आपल्याला माहिती आहेत. डायमंड असेल, त्याच्यानंतर फ्लोरीन असेल, ग्रॅफाईट असेल, हे ॲलोट्रॉपिक
फॉर्म्स आहेत कशाचे, कार्बनचे. म्हणजे पॉलिमॉर्फिझम किंवा पॉलिमॉर्फस म्हणजे नेमकं काय, तर सिंगल सबस्टन्स असतो, सिंगल सबस्टन्स एक्झिस्ट. कसा तयार होतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त फॉर्ममध्ये त्याचं असणारं जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे ते आपल्याला काय होतं, पाहायला मिळतं. त्याला काय म्हणतो आपण, पॉलिमॉर्फस किंवा पॉलिमॉर्फिझम. आता आपण इथं मेन एक्झाम्पलनंच आपण पाहिले, पण जनरल जर सांगायचं झालं तर मेन ए हा त्या ठिकाणी सबस्टन्स आहे. ओके, पॉलिमॉर्फस क्रिस्टल. आणि त्याचे असणारे ॲलोट्रॉप्स आपण काय सांगू शकतो, बी, सी, डी, हे काय त्याचे ॲलोट्रॉपिक फॉर्म्स आहेत. ओके, दॅट इज पॉलिमॉर्फस. ओके, लक्षात आलं. आयसोमॉर्फस, पॉलिमॉर्फस किंवा आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. ओके, तर छानपैकी आता याचा स्क्रीनशॉट घ्या. तर नेक्स्ट पॉईंट आहे बाळांनो, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये क्रिस्टलाइन सॉलिड आर फर्दर क्लासिफाईड इंटू 4 टाईप्स. मग त्याच्यामध्ये आयोनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड आणि कोव्हॅलंट बॉन्डेड नेटवर्क सॉलिड असे 4 टाईप्स त्या ठिकाणी आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन क्रिस्टलाइन सॉलिडचं केलेलं पाहायला मिळतं, किंवा आपण 4 टाईप्समध्ये त्या ठिकाणी क्लासिफिकेशन क्रिस्टलाइन सॉलिडचं करतो. त्याच्यामध्ये बघा आता पहिला आहे आयोनिक सॉलिड. ओके, आयोनिक सॉलिड. आता या नावावरूनच लक्षात आहे, आयोनिक सॉलिड म्हणजेच याच्यामध्ये काय असणार आहेत, आयन्स. ओके, म्हणजे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे आहेत ते काय काय आहेत, चार्जड आयन्स आहेत. मे बी डिफर इन साईज. ओके, आयन्स तुम्हाला माहीत आहेत, कॅटायन, एनायन आहे का नाही, प्लस मायनस हे तुम्ही अगोदर पाहिलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, चार्ज असं म्हणतो. कॅटायन हा कसा दाखवतो आपण, पॉझिटिव्ह, आणि एनायन निगेटिव्ह. अनायन नाही, एनायन आहे का नाही, नाहीतर अनायन कुठं आणायचा, एनायन. ओके, आणि कॅटायन, कॅटायन पॉझिटिव्ह, एनायन निगेटिव्ह साईननं आपण त्या ठिकाणी इंडिकेट करतो. म्हणजे आता याच्यामध्ये जे आयोनिक सॉलिडमध्ये असणारे जे आपण पार्टिकल्स म्हटले आहे का नाही, सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं बघा, पार्टिकल्स म्हटलं की ॲटम असतील, आयन्स असतील, मॉलिक्युल असतील, इलेक्ट्रॉन असतील. तसं आता आयोनिक सॉलिडमध्ये जो पर्टिक्युलर किंवा कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे तो काय आहे, आयन आहे. ओके, आयन्स. ओके, मग कॅटायन असेल, एनायन असेल. ओके, मे बी डिफर इन साईज, मे बी डिफर इन साईज म्हणजे या कॅटायन आणि एनायनची जी साईज आहे, हा कॅटायन लहान असतो, एनायन मोठा असतो. असं वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कॅटायन आणि एनायन डिफरंट साईजमध्ये आपल्याला आयोनिक सॉलिडमध्ये पाहायला मिळतात. ओके, आता आयोनिक सॉलिड म्हणजे काय आपण पाहतोय, म्हणजे त्याच्या असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स थोडक्यात आपण बघतोय आयोनिक सॉलिडच्या. मग हा असणारा जो आयोनिक सॉलिड आहे त्याच्यामध्ये हे जे असणारे आयन्स आहेत, बोथ आर बॉन्डेड विथ इच अदर बाय कुलम फोर्स. याच्यामध्ये असणारे जे बोथ आर म्हणजे कोण, हे आयन्स. बोथ आर बॉन्डेड विथ, हे कशानं बॉन्ड केलेले असतात, धरून ठेवलेले असतात, तर कोलम फोर्स. आता हा कोलंबस फोर्स नाही बरं का, कोलंबस फोर्स म्हणचाल नाही तर कोलम फोर्स. कोलम फोर्स हा वीक फोर्स असतो बघा बाळांनो, तुम्हाला फिजिक्समध्ये ते झालेलं असेल, त्याच्या जास्त डीपमध्ये जायची गरज नाही आहे का नाही. कोलम फोर्स तुम्हाला फिजिक्समध्ये वगैरे झालेलं आहे, वीक फोर्स असतो तो कोलम फोर्स, आणि त्याच्या साहाय्यानं काय केलेलं असतं, हे दोन्ही धरून ठेवलेले असतात, कॅटायन आणि एनायन. तसंच याच्यामध्ये असणारे हे जे पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्स आर हेल्ड टुगेदर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याच्यामध्ये या दोन्हीमध्ये काय असतो, इलेक्ट्रो, हे दोन्ही जवळ किंवा एकत्रित ठेवण्याचं काम कोण करतं, तर त्याच्यामध्ये असणारा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याच्यामध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कोणता, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या साहाय्यानं काय केलं जातं, ते हेल्ड धरून ठेवले जातात आहे का नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या साहाय्यानं काय केलं जातं, ते दोन्ही धरून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. कुठं, आयोनिक सॉलिडमध्ये. ओके, मग हा जो आयोनिक सॉलिड आहे, हा आयोनिक सॉलिड आणखी कसा असतो, दे आर हार्ड अँड ब्रिटल. ओके, टणक आणि ठिसूळ असा असतो.
विथ हाय टेम्परेचर. ओके, म्हणजे टेम्परेचर केलं ते हार्ड अँड ब्रिटल टाईपमध्ये तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आयोनिक सॉलिड हार्ड अँड ब्रिटल हे त्याचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे का नाही, हार्ड अँड ब्रिटल अशा टाईपमध्ये काय असतो, आयोनिक सॉलिड असतो. मग आणखी काय असते याचं, तर दे आर नॉन कंडक्टर ॲट सॉलिड स्टेट अँड गुड कंडक्टर बिकम्स डिझॉल्व्ड इन लिक्विड. म्हणजे जो आयोनिक सॉलिड ज्यावेळेस सॉलिड स्टेटमध्ये असेल त्यावेळेस तो कसा असतो, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा आहे का नाही, किंवा नॉन कंडक्टर आपण म्हणू. ओके, म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी वाहू शकत नाही, नॉन कंडक्टर. आणि ज्यावेळेस गुड कंडक्टर केव्हा असतो, ज्यावेळेस तो आपण डिझॉल्व करू वॉटरमध्ये किंवा पर्टिक्युलर सॉल्व्हंटमध्ये आणि मग त्याच्यामधून आपण इलेक्ट्रिसिटी पास केली जाऊ शकते, त्यावेळेस तो काय असतो, गुड कंडक्टर असतो असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता आपण NaCl घेतलं. ओके, NaCl साल्ट फॉर्ममध्ये आपण घेतलं, त्याच्यामधून जर इलेक्ट्रिसिटी जर पास केली साल्ट फॉर्ममध्ये म्हणजे सॉलिड फॉर्ममध्ये असणार आहे, त्यावेळेस त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होईल का, होणार नाही, ठीक आहे नाही. पण हाच NaCl जर आपण एखादं सॉल्व्हंट किंवा वॉटर आपण घेतलं आणि त्या वॉटरमध्ये जर आपण NaCl त्या ठिकाणी टाकल्यानंतर काय होणार आहे, Na+ सेपरेट आणि Cl- सेपरेट होणार आहेत. म्हणजे कॅटॅन आणि ॲनायन त्या ठिकाणी सेपरेट होणार आहेत, हे का नाही. आणि जर आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असे जोडले तर काय होणार आहे, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी पास होते, सेपरेट होतात कॅटॅन आणि ॲनायन. म्हणजेच काय होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात त्याच्यामधून, आहे का नाही, कॅटॅन आणि ॲनायन. मग त्यावेळेस तो काय होतो, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर सॉल्व्हंटमध्ये तो डिझॉल्व करू त्यावेळेस तो काय होतो, गुड कंडक्टर त्या ठिकाणी होतो, गुड कंडक्टर परफॉर्म करतो अशा पद्धतीनं. ओके, सॉलिडमध्ये असेल तर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. ॲक्च्युली आता हा जर आयोनिक सॉलिड पाहायचा झाला तर कसा असतो, अशा पद्धतीनं हा आयोनिक सॉलिड त्या ठिकाणी असा म्हणजे असाच असतो असं नाही. ओके, बघा कॅटायन काय केलेत, लहान दाखवलेत आणि ॲनायन रिलेटिव्हली बिगर, आहे का नाही, याच्यापेक्षा कॅटायन लहान ॲनायन मोठे, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आयन्स असतात आयोनिक सॉलिडमध्ये. लक्षात आलं आयोनिक सॉलिड. आणि त्याचे एक्झाम्पल पाहिजे झालं तर NaCl असेल, KCl असेल, K2SO4 असेल, हे आहेत आयोनिक सॉलिड्स. ओके, आयोनिक सॉलिड. लक्षात आलं आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिड नावावरून लक्षात येते त्याच्यामध्ये आयन्स असतात, पर्टिक्युलर पार्टिकल म्हणजेच आयन्स, पार्टिकल्स म्हणजेच या ठिकाणी काय असतात, आयन्स असतात. हा कोलम 4च्या साहाय्याने एकत्रित ठेवला जातो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्या असणारे जे पार्टिकल आहेत ते काय केले, हेल्ड केले जातात, धरून ठेवले जातात. हा हार्ड आणि ब्रिटल असतो. त्याचबरोबर गुड कंडक्टर केव्हा, ज्यावेळेस डिझॉल्व करू वॉटरमध्ये तेव्हा, आणि बॅड कंडक्टर केव्हा, नॉन कंडक्टर केव्हा असतो, सॉलिड स्टेटमध्ये असतो. ओके, आणि एक्झाम्पल NaCl, KCl, K2SO4 हे काय आहेत, त्याचे असणारे एक्झाम्पल्स आहेत. लक्षात आलं आयोनिक सॉलिड. तर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे बाळांनो, कोव्हॅलंट सॉलिड किंवा कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल असं आपण त्याला म्हणणार आहे. स्क्रीनशॉट घ्या याचा, आपण बघूया नेक्स्ट. तर नेक्स्ट आहे बाळांनो, कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. ओके, सेकंड टाईप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. तर बाळांनो कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल याच्यामध्ये काय असतं, तर कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहेत या सॉलिडमध्ये ते काय असतात, ॲटम्स असतात. ॲटम्स, ATOM बरं का, ॲटम नाहीतर दुसरा ॲटम म्हणचाल, ॲटम्स. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स लाईक ॲटम्स. म्हणजे त्याच्या मागच्या याच्यामध्ये आयोनिक सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल काय होतं, आयन्स होतं. याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल काय आहे, ॲटम्स आहे. ओके, आणि हे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत म्हणजे हे जे ॲटम्स आहेत, हे ॲटम्स लिंक्ड केलेले असतात किंवा एकत्रित ठेवलेले असतात कंटिन्युअस. कशाच्या साहाय्यानं, कोव्हॅलंट बॉन्डच्या साहाय्यानं, कोव्हॅलंट बॉन्डच्या साहाय्यानं. आता मग याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही 11वीमध्ये आपण पाहिलेलं आहे कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, आहे का नाही, तुझा एक दे माझा एक देतो आणि मगच काय करू आपण, दोस्ती करू, असा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. आपण पाठीमागच्या याच्यामध्ये 11th मध्ये आपण पाहिलं होतं कोव्हॅलंट बॉन्ड, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन,
फ्रॉम बोथ, दोन्हीकडून काय काय केलं जातं, एक एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी शेअर केला जातो आणि काय होतं, कोव्हॅलंट बॉन्ड. फॉर एक्झाम्पल आता आपण हायड्रोजनचं घेतलं आहे का नाही, काय म्हणतंय हे, तुझा एक दे माझा एक देतो आणि मगच काय करू आपण दोस्ती करू आहे का नाही, म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. त्या पद्धतीनं काय केलं जातं, कोव्हॅलंट बॉन्ड या पद्धतीनं काय होतो, तयार होतो. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, तुझा दिला तरच माझा देणार आहे का नाही, नाहीतर देणार नाही. शाळेत असताना आपण करायचं बघा आहे का नाही, तू जर एक चॉकलेट दिलं तर मी पण दिलं पाहिजे असं असायचं आहे का नाही लहानपणी. त्या पद्धतीनं कोव्हॅलंट बॉन्डचं आहे शेअरिंग. तुझा पण एक इलेक्ट्रॉन दे, माझा पण एक इलेक्ट्रॉन देतो आणि मग काय करू आपण बॉन्ड फॉर्म करू. इट इज कोव्हॅलंट बॉन्ड, त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. मग या असणाऱ्या कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलमध्ये काय असतो, कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ओके, कोव्हॅलंट बॉन्ड असतो म्हणजेच काय केलेलं असतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी शेअरिंग केलेलं असतं आणि त्यापासून काय तयार होतो, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. आणि हाच कोव्हॅलंट बॉन्ड काय करतो, ॲटम्स धरून ठेवण्याचं काम या कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलमध्ये केलं जातं किंवा करतो. आणि मग हे जे कोव्हॅलंट बॉन्ड धरून ठेवलेले आहेत ॲटम्स आहे का नाही, हे मग काय केलं जातं, एक 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 असे जास्त करून असे काय केले जातात ॲटम्स त्या ठिकाणी त्या कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलमध्ये धरून ठेवले जातात. आणि त्याच्यापासून काय तयार होतं, जे 3D नेटवर्क त्या ठिकाणी तयार होतं आहे जायंट मॉलिक्युलचं. ओके, म्हणजे असं जाळं विणतो का नाही कोणी, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्या सॉलिडचं किंवा क्रिस्टलचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर ते पाहिलं तर ते कसं असतं, जायंट मॉलिक्यूल आहे का नाही. 3D नेटवर्क जर आपण बघितलं तर ते जायंट मॉलिक्यूल फॉर्ममध्ये त्या ठिकाणी असतं. अगोदरच्या पुस्तकावरती त्याचं ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी काढलेलं होतं बघा, आता बदललं आहे का नाही, त्याच्यामध्ये नाही बहुतेक. त्या पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा जो क्रिस्टल आहे हा टोटल क्रिस्टलच काय असतो, हा एक मॉलिक्यूल असतो, टोटल क्रिस्टलच. म्हणजे जर तुम्ही जर पाहिलं, समजा आता एखादा ABCDE हे जर आपण ॲटम्स कन्सिडर केले, ते काय केलं जातं, असं एकमेकाला जोडलं जातं, F आहे का नाही. मग हे एंटायर स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतं, हे नेटवर्क जायंट स्ट्रक्चर. आणि हा टोटल हे जे स्ट्रक्चर आहे ते म्हणजेच एक काय असतो, एक मॉलिक्यूल असतो. टोटल स्ट्रक्चर म्हणजेच स्वतः काय असतो, एक मॉलिक्यूल त्या ठिकाणी असतो. मग याचे जर एक्झाम्पल तुम्हाला पाहिजे झाले तर याचं एक्झाम्पल सांगता येईल H2Cl2 असं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये. आणि जर याचे एक्झाम्पल जर तुम्हाला म्हटलं तर ते एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील, डायमंड आहे, कॉर्ड्स आहे, हे काय त्याचे असणारे एक्झाम्पल्स कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलचे आपल्याला सांगता येतील. हा जो कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल आहे हा कसा आहे, हार्ड आहे आणि इनकॉम्प्रेसिबल आहे विथ हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. म्हणजे कॉम्प्रेसिबल म्हणजे त्याला दाबून त्याचा आकार आपल्याला बदलता येत नाही, त्याचा आकार आपल्याला चेंज करता येत नाही, त्याच्यावरती टेम्परेचरचा काही सुद्धा परिणाम होत नाही. हा कसा आहे, हार्ड आहे, एकदम टणक आहे. डायमंड आहे का नाही, सगळ्यांना माहिती आहे डायमंड कसा असतो, एकदम टणक. त्याला आपण बदलता येतोय का, त्याच्यावर जर कॉम्प्रेस केला तर तो असा दाबला जातोय का, अजिबात दाबला जात नाही, दॅट इज हार्ड आहे का नाही, इनकॉम्प्रेसिबल अशा फॉर्ममध्ये हा कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा जो क्रिस्टल आहे हा कसा आहे, पुअर कंडक्टर आहे. ओके, पुअर कंडक्टर म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. का पुअर कंडक्टर आहे म्हटले रे, कारण जे ॲटम्स असतात, आता हा समजा आपण ॲटम आहे असं कन्सिडर केलं तर याच्या कक्षेत असे इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, मूव्ह होत असतात. हा दुसरा एक ॲटम आहे असं कन्सिडर करू, त्याच्यामध्ये असणारा हा इलेक्ट्रॉन आहे, हे मूव्ह होत असतात. आणि मग काय होतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन केलं जातं, बॉन्ड फॉर्म होतो. ओके, त्याला आपण कोणता बॉन्ड म्हणतो, कोव्हॅलंट बॉन्ड असं आपण त्याला म्हणतो. लक्षात येते, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन केल्यानंतर. आणि मग हे इलेक्ट्रॉन कुठं लोकलाइज होतात, त्या ठिकाणी या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये लोकलाइज होत आहेत आहे का नाही. म्हणजे फ्री मोबाईल इलेक्ट्रॉन आहेत का, नाहीत. मग फ्री मोबाईल इलेक्ट्रॉन नसल्यामुळं त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही, म्हणून त्याला आपण पुअर कंडक्टर असं त्या ठिकाणी आपण या कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलला आपण म्हणतोय, पुअर कंडक्टर असतो. लक्षात येते काय आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल हा सेकंड टाईप आपण त्या ठिकाणी क्रिस्टलाइन सॉलिडचा आपण पाहिलेला आहे.
तर याच्या पुढचे असणारे जे 2 टाईप्स आहेत ते 2 टाईप्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया. आता याचा असणारा स्क्रीनशॉट घ्या छानपैकी आणि नोट डाऊन करून घ्यायचं.